सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 ओवी क्रमांक 151 पासून आता सुरुवात करूयात. तैसे एकमेकांसळे रोग उठती एके वेळे, ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. त्याबरोबर एकमेकांच्या स्पर्धेने रोग एकदम उठतात. याप्रमाणे राजस अन्नापासून केवळ दुःख हे फळ मिळते. एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा, परिणामाचाही विसुरा सांगितला. हे धनुर्धरा, याप्रमाणे राजस अन्नाचे वर्णन केले व त्याच्या परिणामाचाही विचार तुला सांगितला. आता तया तामसा आवडे आहारू जैसा, तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. आता तमोगुणाच्या मनुष्यास जो आहार आवडतो तोही तुला सांगतो, पण तू त्याची किळस करशील हो. तरी कुहिले उष्टे खाता, न मनिजे तेणे अनहिता, जैसे का उपहिता म्हैसी खाय. तर कुजलेले व उष्टे अन्न खाताना यापासून अहित होईल असे त्याच्या मनातही येत नाही, ज्याप्रमाणे म्हैस आंबोण खाते. श्लोक 10. यातयामंगतरसं पूतिपर्युषितञ्च यत्, उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. अर्थात अर्धे शिजलेले रसरहित दुर्गंधयुक्त शिळे आणि जे उच्छिष्ट, त्याचप्रमाणे यज्ञाला अयोग्य भोजन ते तामस लोकांना प्रिय असते. निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे, अति करे तै तामसे घेईजे ते. त्याप्रमाणे सकाळी शिजविलेले अन्न दुपारी किंवा दुसरे दिवशी खाण्याची तामस मनुष्यास अतिप्रीती असते. ना तरी अर्ध उकडीले का निपट करपोनी गेले, तैसेही खाय चुकले रसाजे येओ. किंवा अर्धे कच्चे अथवा केवळ राखुंडी झालेले, तसेच ज्यांच्यापासून रस निघून गेला आहे असे अन्न तो खातो. जया का आथी पूर्ण निष्पत्ती, जेथ रसू धरी व्यक्ती, ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही. जे अन्न पूर्ण पक्व झालेले व रसभरीत असते त्याला तामस मनुष्य अन्न असे मुळीच मानित नाही. ऐसेनी कही विपाये, सदन्ना वरपडा होये, तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्रू जैसा. असे उत्तम अन्न कदाचित खाण्याचा प्रसंग आला तर वाघाप्रमाणे ते अन्न ठेवून त्यास वास येईपर्यंत तो खात नाही. का बहुवे दिवशी ओलांडिले, स्वादपणे सांडिले, शुष्क अथवा सडले गाभिणेही हो. किंवा ज्या अन्नाला बहुत दिवस झाले आहेत असे रुची नाहीसे झालेले, कोरडे झालेले किंवा सडलेले अथवा सुते पडलेले, तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी, का सवे बैसोनी नारी गोतांबिल करी. आणि तेही मुलांनी हाताने चिखलाप्रमाणे चिवडलेले असले, म्हणजे बायको व इतर मंडळी घेऊन गोतांबिल करतो, म्हणजे सर्व मिळून खातो. ऐसेनी कष्मळे जे खाय, तै तया सुखभोजन ऐसे होय, परी येणेही न धाय पापिया तो. अशा प्रकारचे घाणेरडे अन्न जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केले असे वाटते, परंतु एवढ्यानेच त्या पापेची तृप्ती होत नाही. मग चमत्कारू देखा, निषेधाचा आंबुखा, जया का सदोखा कुद्रव्यासी. चमत्कार पहा की ज्या वाईट पदार्थांवर शास्त्र निषेधाचा शिंतोडा पडून ते त्याज्य ठरले आहेत, तया अपेयांच्या पानी अखाद्यांच्या भोजनी, वाढविजे उतान्ही तामसे तेणे. त्या अपेयांचे पान करण्याची त्या मनुष्यास अतिशय इच्छा होते. एवं तामस जेवणारा, ऐसेसी मेचू हे विरा, तयाचे फल दुसरा क्षणी नाही. वीरा अर्जुना, अशा प्रकारे त्या तामस मनुष्याची असले पदार्थ खाण्याची जी आवड असते त्या आवडीचे फल त्यास तत्क्षणीच मिळते. जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र, तेव्हाची पापा पात्र झाला तो की. कारण ज्यावेळी तो अपवित्र पदार्थांचे सेवन करतो त्यावेळेसच तो पापास पात्र होतो. यावरते जे जेवी ते जेवितीच ओज न म्हणावी, पोट भरती जाणावी यातना ते. मग जे जेवणे ते खरोखर जेवण नव्हे तर पोटात यातनांची भरच करावयाची असे समजावे. शिरच्छेदे काय होये, का आगी रिघता कैसे आहे, हे जाणावे काही पाहे, परी साहा तुची असे. शिरच्छेद केल्यापासून काय होते किंवा
अग्नीत उडी घातल्यापासून काय परिणाम होतो या गोष्टीचा प्रत्यक्ष का अनुभव घ्यावा लागतो, पण पहा तसलेही परिणाम तो सहन करतो. म्हणून तामसा अन्ना परिणामू गासी नाना न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही. आता ययावरी आहाराची या परी यज्ञोही अवधारी त्रिधा असे. आता यापुढे आहाराप्रमाणे यज्ञ 3 प्रकारचे आहेत असे तू समज. तरी तिही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आईक पासु महिम शिरोमणी. तर अर्जुना, त्या तिन्हींमधील सात्विक यज्ञाचे लक्षण सांगतो ते ऐक. श्लोक 11. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो ययुज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. अर्थात फलांची आकांक्षा न करणाऱ्या लोकांकडून जो शास्त्राच्या विधीने प्राप्त झालेला यज्ञ मला अवश्य यज्ञ करावयास पाहिजे असे मनाचे समाधान करून केला जातो, तो सात्विक यज्ञ आहे. तरी एकू प्रियोत्तमो वांचोनी वाढो नेदी कामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म प्रिय पती वाचून अन्याविषयी काम वाढू देत नाही. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा न करीची रिगा का आत्मा देखुनी उगा वेदू ठेला. किंवा गंगा नदी समुद्रास मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाही, अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध राहतो. तैसे जे आपुल्या स्वहिती वेचून या चित्तवृत्ती नुरवीतीची अहंकृती फळा लागी. त्याप्रमाणे आपल्या हिताकरिता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने अहंकार बाळगीत नाहीत. पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेण्याची जळ जिरालय का केवळ तयाच्याची अंगी. जसे पाणी झाडाचे मुळाजवळ गेल्यावर मागे परतत नाही, पण त्यास मिळून त्याचे पोषण करीते. तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हारपोनी जे काही वांछितीना. तसे जे मनाने व देहाने निश्चय करून यज्ञ करण्यात निमग्न होतात, परंतु त्यापासून कसल्याही फलाची इच्छा करीत नाहीत, तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी की जे तो यज्ञ सर्वांगी अलंकृतू. फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर गोष्टींविषयी विरक्त होऊन जो सर्वांग परिपूर्ण यज्ञ करीतात. परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे का तळहातीचे दिपे रत्न पाहिजे. परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर आपले स्वरूप जसे डोळ्यांनी पाहता येते, किंवा तळहातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ दिसते. नाना उदिते दिवा करे गमावा मार्गू दिठी भरे तैसा वेदू निर्धारे देखोनिया. अथवा दिवस उगवल्यावर मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदांत सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे आचरण करीतात. तिये कुंडे मंडपवेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण पाकेली. ते कुंडे मंडप वेदी वगैरे यज्ञाची जी सामग्री अशा रीतीने तयार करीतात की जणू काय वेदांनीच स्वतः येऊन तयारी केली आहे. सकळा वयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी. सर्व अवयवात जेथल्या तेथे दागिने घातले असता ते जसे शोभतात, तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जागचे जागी नीट व्यवस्थेने मांडतात. काय वानू बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे. आणखी त्याचे शब्दांनी किती वर्णन करू, तर तो यज्ञमंडप पाहिला असता असे वाटते की मूर्तिमंत यज्ञविद्या ही यज्ञाच्या मिशाने या ठिकाणी आली आहे. तैसा सांगो पांगू निफजे जो यागू नुठवून या लागू महत्वाचा. अशा प्रकारे जो यज्ञ सांगोपांग होतो आणि ज्यात कसल्याही फलाची इच्छा नसते. प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी कीजे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही. तुळशीच्या झाडापासून फल पुष्प छाया यांची प्राप्ती नाही,
तरी लोक पाटातील पाण्यानेही त्याचा प्रतिपाळ करतात. किंबहुना फळाशे वीण ऐसे या निगुती निर्माण, होय तो यागू जाण सात्विकू गा. फार काय सांगून काय करावयाचे आहे, तर फलाशेविषयी अशा युक्तीने जो यथासांग यज्ञ होतो त्यालाच सात्विक यज्ञ असे म्हणतात. श्लोक 12. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तयज्ञं विद्धि राजसम. अर्थात, हे भरतकुल श्रेष्ठा, तू फलाची इच्छा ठेवून व केवळ दंभासाठीही जे यजन केले जाते त्या यज्ञाला राजस यज्ञ जाण. आता यज्ञू कीरविरेशा करी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला राओ. आता हे वीरश्रेष्ठा, दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ तोही याच्यासारखाच करीतात, पण श्राद्धतिथीचे दिवशी राजसही सहज मेजवानीला बोलवावे त्याप्रमाणे. जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्तीही होये श्राद्ध न ठके. कारण जर राजा आपले घरी भोजनास आला तर त्यापासून आपल्यास पुष्कळ उपयोग होऊन आपला जगात लौकिक होईल आणि श्राद्धही थांबणार नाही, ते पार पडेल. एवंच कामात काम होऊन जाईल. तैसा धरुणी अवांका म्हणे स्वर्गू जोडेल असिका दीक्षितू होईन मान्यू लोका घडेल यागू. त्याप्रमाणे फलाशा धरून मनात म्हणतो की आपल्यास आयतीच स्वर्गप्राप्ती होईल. लोक दीक्षित म्हणून आपल्यास बहुमान देतील व आपल्या हातून यज्ञासारखे महाकार्य घडेल. ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारा वयाजगी पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. अर्जुना, अशा प्रकारे केवळ फळाची आशा धरून व जगात कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ होतात ते राजस यज्ञ होत. श्लोक 13. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. अर्थात, शास्त्रोक्त विधी वाचून ज्यात अन्नदान केलेले नाही, मंत्ररहित, दक्षिणारहित, श्रद्धाशून्य यज्ञाला तामस यज्ञ ओळखले जाते. आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ. आणि पशुपक्ष्यांना विवाहास कामा वाचून जसा दुसरा जोशी लागत नाही तसा तामस यज्ञाला आग्रहच कारण होय. वारया वाट न वाहे किम मरण मुहूर्त पाहे निषिद्धांसी बिहे आगी जरी. वाऱ्याला वाहण्यास वाट लागत नाही किंवा मरणास मुहूर्त लागत नाही आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास घाबरेल तरी तामसाची या आचारा विधीचा आधी ओढावारा म्हणून तो धनुर्धरा उत्श्रंखळू. तरच तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा असेल, म्हणून हे धनुर्धरा तो अमर्याद होय. नाही विधीची तेथ चाड नये मंत्राधिक तयाकड अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी. त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे जरूर लागत नाही आणि माशीलाही त्या मंडपातून जाताना अन्न मिळत नाही. वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ के रिगेल दक्षिणा अग्नी जाला वाऊ धाना वरपडा जैसा. त्या ठिकाणी ब्राह्मणांशिवाय पूर्ण वैरभाव असतो, मग दक्षिणेचा विचार कोठून असणार. आणि अग्नी ज्याप्रमाणे वाऱ्याने वनव्यासारखा भडकतो तैसे वायांची सर्वस्व वेंचे मुख न देखती श्रद्धेचे नागविले निपुत्रिकांचे जैसे घर. किंवा निपुत्रिकांचे घर त्याचे पश्चात पाहिजे त्याने लुटावे त्याप्रमाणे सर्व द्रव्य फुकट खर्च होते, त्यात श्रद्धेचा लवलेशही नसतो. ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू आईके म्हणे निवासू श्रियेचा तो. श्रीनिवास म्हणतात असा जो यज्ञाविषयी वरकांती केलेला डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. समजलास. आता गंगेचे एक पाणी परी नेले अनानी वाहणी एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. आता गंगेचे पाणी जसे निरनिराळ्या मार्गांनी उपयोगास आणले असता शुद्धता व अपवित्र आणते, तैसे तिही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप उद्धरी एक.
तसे सत्व रज व तम या 3 गुणांच्या योगे जे तप त्रिविध झाले आहे त्यांपैकी एकापासून मोक्ष व एकापासून अधोगती प्राप्त होते. तरी त्यांची तिही भेदी कैसेनी पा म्हणून सुबुद्धी जाणो पाहासी तरी आधी तपची जाण. तर अर्जुना, या तपाचे 3 भेद कसे होतात हे तू समजून घेण्याची इच्छा करीत असलास तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे. एथ तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. तर तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला सांगतो, मग गुणाच्या योगे त्याचे भेद कसे होतात ते मागून सांगेन. तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध ऐक शारीर मानसिक शाब्दगा. तरी अर्जुना, उत्तम तप ज्याला म्हणतात त्याचेही 3 प्रकार आहेत. ते कायिक, मानसिक व वाचिक हे होत. आता गा तिन्ही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. आता या तिन्ही मधील कायिक तप कोणते ते ऐक. तर शंकर अथवा विष्णू यापैकी कोणाचीही ज्यास भक्ती असेल. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.